अक्षय आणि निशा एकाच सावनपूर कॉलेजमध्ये BBA करत होते। त्यांची मैत्री कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच झाली आणि अल्पावधीतच ती कॉलेजभर प्रसिद्ध झाली। दोघेही अभ्यासात हुशार होते, पण त्यांची खरी ओळख होती ती त्यांच्या निरागस मैत्रीमुळे, ज्यात मागच्या 3 वर्षांपासून अक्षय निशावर मनापासून प्रेम करत होता। पहिल्याच दिवशी पावसाने भिजलेल्या वातावरणात त्याने निशाला पहिल्यांदा एका आडोशाला पाहिले होते, तेव्हापासूनच त्याला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ जाणवू लागली होती। नंतर कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात त्यांची मैत्री झाली आणि बघता बघता ते खूप चांगले मित्र बनले। अक्षयने कधीच आपल्या भावना निशासमोर व्यक्त केल्या नव्हत्या, पण आज त्यांच्या ग्रॅज्युएशनचा शेवटचा दिवस होता। कॉलेज संपल्यावर ते पुन्हा भेटतील की नाही या भीतीने त्याला ग्रासले होते, त्यामुळे त्याने आज निशाला प्रपोज करायचे ठरवले। जुन्या आठवणींमध्ये रमलेला अक्षय कधी निशाजवळ पोहोचला हे त्याला कळलेच नाही, कारण निशा आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती। अक्षय तिच्याजवळ जाऊन म्हणाला, निशा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। माझ्यासोबत थोडं बाहेर चलतेस का? त्यावर निशा हसून ओके चल म्हणाली आणि ते दोघे कॉलेजच्या बागेत एका बाकावर बसले। थोडा वेळ शांततेत गेल्यावर निशा म्हणाली, अक्षय, तुला काही बोलायचं होतं ना? आणि शब्द अडखळलेल्या अक्षयला थोडा वेळ शांत राहून गोड हसून तिने विचारले, हेच ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे? निशाचे बोलणे ऐकून अक्षय स्तब्ध झाला व विचारले, म्हणजे तुला माहीत होतं की मी तुझ्यावर प्रेम करतो? त्यावर निशा हसून म्हणाली, मलाच काय, पण अख्ख्या कॉलेजला तुझ्या डोळ्यांत माझ्यावर असलेलं प्रेम दिसत होतं। फक्त तूच मला विचारायला इतका वेळ लावलास। अक्षयने मान खाली घातली, इतक्यात त्याला काहीतरी क्लिक झाले आणि तो आनंदून म्हणाला, म्हणजे तू पण माझ्यावर प्रेम करतेस ना? त्यावर निशा फक्त हसली व म्हणाली, अक्षय, तुझं डोकं फक्त पुस्तकातच चालतं, पण बाकी सर्व गोष्टींचा प्रकाश तुझ्या डोक्यात खूप उशिरा पडतो। हो ना, आता काय, तू मला प्रपोज नाही करणार का रे? अक्षयने क्षणभर विचार केला, तो पटकन गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, निशा, या 3 वर्षांत मी तुझ्यासोबत जेवढे क्षण जगलो ते माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण होते। तू अशीच माझ्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी आयुष्यभराची मला साथ देशील का? त्यावर निशा आनंदाने ओरडून हो म्हणाली आणि त्याला घट्ट मिठी मारली, जी त्यांच्या आयुष्यभराच्या प्रेम आणि साथीची होती। निशा मिठीतून बाजूला झाल्यावर म्हणाली, पण मिस्टर अक्षय, आता ही केवळ मैत्री नाही, आता मला माझ्या बॉयफ्रेंडकडून काहीतरी खास अपेक्षा असतील। तेव्हा अक्षयही हसला आणि म्हणाला, आणि मला माझ्या गर्लफ्रेंडला खुश करण्याची एकही संधी सोडायची नाहीये। कॉलेजचा शेवटचा दिवस संपला, पण दुसऱ्याच दिवशी अक्षयने निशाला शहरातील एका शांत, सुंदर कॅफेमध्ये संध्याकाळी भेटायला बोलावले आणि निशा तिथे पोहोचली, तेव्हा अक्षय तिच्यासाठी एका टेबलावर फुलांचा छोटा गुलदस्ता घेऊन वाट पाहत होता। दोघांनीही आपापल्या मनातील भावना मोकळेपणाने बोलून दाखवल्या, ज्यात निशा म्हणाली, अक्षय, खरं सांगायचं तर तू मला जेव्हा इतर मुलींसोबत जास्त बोलताना किंवा हसताना दिसायचास तेव्हा खूप जळजळ व्हायची, पण मैत्री टिकवण्यासाठी मी कधीच व्यक्त झाले नाही। त्यावर अक्षयने तिचा हात हातात घेतला व म्हणाला, निशा, मी सुद्धा। तू दुसऱ्या मुलांसोबत हसताना पाहिलीस की माझ्या काळजात एक वेगळीच जाणीव व्हायची। मला तुझा हात कधीच सोडायचा नव्हता, पण भीती वाटत होती की माझ्या बोलण्याने आपली मैत्री पण तुटून जाईल। पहिल्या डेटनंतर त्यांच्या भेटी नियमित होऊ लागल्या आणि एका संध्याकाळी ते दोघे शहरापासून दूर असलेल्या एका टेकडीवर सूर्यास्त पाहायला गेले होते, जिथे शांतता होती। अक्षयने हळूच निशाला आपल्या खांद्यावर विसावण्यासाठी खुणावले आणि निशा जराही न लाजत त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली। तो क्षण खूप भावनात्मक आणि जिव्हाळ्याचा होता। अक्षयने आपला हात तिच्या खांद्याभोवती ठेवला, तेव्हा निशा कुजबुजली, अक्षय, मला आज खूप सुरक्षित आणि शांत वाटतंय। त्यावर अक्षय तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला, निशा, मी नेहमी तुझ्यासोबत असेन। आपल्या नात्यात केवळ प्रेम नाही, तर एक सुरक्षित आधार आहे। थंड हवा सुटली आणि अक्षयने जवळच्या शालने तिला हळूच लपेटले। प्रथम त्याने निशाचे जीवन मोकळे केले आणि तिच्या जीवनाला बोटाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली। तिने काहीच म्हटलं नाही, फक्त सुंदर अनुभव घेत होती। मग तिने अक्षयची भावना मोकळी केली आणि हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली। अक्षयला मजा यायला लागली, आता त्याच्यापासून राहवलं नाही म्हणून तो तिला म्हणाला, भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दे। तिने आधी नकार दिला, पण अक्षयच्या आग्रहाखातर तिने भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला। थोड्याच वेळात निशा म्हणाली, आता नाही सहन होत, मला सुंदर वेळेचा अनुभव दे। अक्षय म्हणाला, तुला त्रास होईल, तू सहन कर आणि आवाज करू नको, नाहीतर सगळं बिघडेल। ती म्हणाली, मी त्रास सहन करेन। मग अक्षयने तिच्या जीवनावर भावना सेट केली आणि जीवनात भावना टाकून सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली। निशा हळू आवाज करू लागली, तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून अक्षय तिला पापी देऊ लागला जोपर्यंत ती शांत झाली नाही।
ती जवळपास बेशुद्ध झाली होती. थोड्या वेळाने ती सुंदर अनुभव घेण्यासाठी तयार झाली आणि साथ द्यायला लागली. मग अक्षय पण सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने अक्षयच्या भावनेतून रंग सुटणार होता, म्हणून तो तिला सुंदर वेळेचा अनुभव देत राहिला आणि तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. तेव्हा निशा खूप आनंदी झाली. त्यानंतर ते दोघे तिथून निघाले आणि आपल्या रोजच्या कामाला लागले. कधी फोनवर चॅटिंग तर कधी मित्राच्या रूमवर असेच दिवस जात होते. कॉलेज संपून 1 वर्ष झाले होते. अक्षय एका मोठ्या IT कंपनीत रुजू झाला, तर निशाने पुढील शिक्षणासाठी MBA प्रवेश घेतला. त्यांचे प्रेम फोन कॉल आणि आठवड्यातून एकदा होणाऱ्या भेटींवर टिकून होते. एक संध्याकाळ निशा तिच्या हॉस्टेलवर एकटी अभ्यास करत होती. तेव्हा तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्यात अनोळखी आवाजाने विचारले, निशा, तू अक्षयची मैत्रीण आहेस ना? आणि निशा घाबरून विचारल्यावर तो म्हणाला, काळजी नको करू, मी एक हितचिंतक आहे. तुला हे सांगायचं होतं की अक्षय ज्या कंपनीत काम करतोय तिथे काहीतरी मोठा धोका आहे. तो त्या दलदलीत अडकण्याआधी त्याला सावध कर. आणि कॉल कट झाला. निशा हादरून गेली. तिने लगेच अक्षयला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. तिच्या मनात भीतीने काहूर माजवले. दुसऱ्या दिवशी निशा तातडीने अक्षयच्या ऑफिसजवळ गेली आणि त्याची वाट पाहू लागली. अक्षय ऑफिसमधून बाहेर आला तेव्हा तो तणावाखाली आणि थकलेला दिसत होता. निशाने त्याला सर्व काही सांगितले. अक्षयने शांतपणे तिचे ऐकले, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अनोळखी भाव होता. तो म्हणाला, निशा, तू जास्त विचार करू नकोस. माझ्या ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे. कामाचा थोडा ताण आहे, म्हणून असं वाटत असेल. तू अभ्यासावर लक्ष दे. अक्षयने हे प्रकरण इतक्या सहजपणे का उडवून लावले याचा निशाला संशय आला. तिने त्या रात्री ठरवले की ती स्वतः अक्षयच्या ऑफिसबद्दल माहिती मिळवेल. गुप्तपणे तिने अक्षयच्या बॅगमध्ये ठेवलेला ऑफिसचा एक पेन ड्राईव्ह काढला. दुसऱ्या दिवशी तिने तो एका सायबर कॅफेमध्ये उघडला, ज्यात कंपनीच्या सामान्य डेटाऐवजी काही गुप्त कोड्स आणि क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शन्सचे डिटेल्स होते, जे खूप मोठ्या रकमेचे होते. हे मनी लॉन्ड्रिंग किंवा आंतरराष्ट्रीय डेटा चोरीचे संकेत होते, ज्यामुळे निशाला खात्री झाली की अक्षय नकळत एका मोठ्या गुन्हेगारी जाळ्यात अडकला आहे. तिला त्याला यातून बाहेर काढायचे होते. त्याच दिवशी तिला तिच्या अनोळखी हितचिंतकाचा पुन्हा फोन आला. तो म्हणाला, तुला विश्वास बसला असेल आता. जर तुला अक्षयला वाचवायचं असेल तर आज रात्री 12 वाजता शहराच्या बाहेरच्या जुने पडके गोदाम येथे ये. तो पेन ड्राईव्ह सोबत घेऊन ये. निशाच्या मनात धाकधूक सुरू झाली. हा माणूस नक्की कोण आहे? त्याला अक्षयच्या कामाबद्दल एवढी माहिती कशी? या विचारात ती रात्री 12 वाजता थरथरत्या मनाने त्या गोदामाजवळ पोहोचली. ते गोदाम भयानक आणि शांत होते. तिने आत पाऊल ठेवले. तिथे फक्त एक अंधुक दिवा जळत होता. तिने आवाज दिला, कोण आहे इथे? तेव्हा अंधारातून एक व्यक्ती बाहेर आली आणि निशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अक्षयचा कॉलेजमधील आणि तिचा जिवलग मित्र विक्रांत होता. निशाने आश्चर्याने विचारले, विक्रांत, तू इथे? तूच मला फोन करत होतास? त्यावर विक्रांत खडबडून हसून म्हणाला, हो निशा, मी अक्षयचा हितचिंतक होतो आणि आज त्याचा काल पण मीच आहे. निशाला काहीच कळेना, काय बोलतोयस तू? त्यावर विक्रांत म्हणाला, निशा, तू आणि अक्षय, तुमचं हे प्रेम मी पहिल्या दिवसापासून बघतोय. अक्षयने तुझ्या प्रेमासाठी मला हरवलं होतं, पण आता मी त्याला हरवणार आहे. मला तुझ्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे. निशाला हा मोठा धक्का होता. विक्रांतने ईर्षेपोटी अक्षयला एका डेटा चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगमध्ये अडकवले होते. अक्षयला वाटले की तो कंपनीसाठी काम करतोय, पण खरं तर तो त्या गँगचा मोहरा बनला होता. विक्रांतने पुढे सांगितले, आज अक्षय त्या गँगचा डेटा चोरून पळून गेला आहे. तो इथेच येणार आहे. हा पेन ड्राईव्ह त्यांना देऊन मी त्यांच्यात विश्वास निर्माण करणार आहे आणि मग अक्षयला पोलिसांच्या हाती देणार. निशाच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तिचा जिवलग मित्रच तिच्या प्रेमाचा शत्रू बनला होता. निशाने लगेच धाडस दाखवले. तिने पेन ड्राईव्ह हातात घट्ट धरला आणि विक्रांतवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी गोदामाच्या दुसऱ्या बाजूने अक्षय धावत आत आला. अक्षयने विक्रांतला उद्देशून म्हटले, निशा, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. हाच त्या गँगचा मुख्य सूत्रधार आहे. मी डेटा चोरला नाही, तर त्यांच्याविरुद्धचे पुरावे गोळा केले आहेत. अक्षय आणि विक्रांत यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. निशाने त्वरित तिच्या फोनवरून आपल्या सायबर एक्सपर्ट असलेल्या मित्राला, जो पोलिसांच्या संपर्कात होता, गोदामाचा पत्ता पाठवला आणि डेंजर असा मेसेज केला. विक्रांत अक्षयला धक्का देऊन पेन ड्राईव्ह घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या सायरनचा आवाज गोदामाबाहेर घुमला. विक्रांतला पोलिसांकडून पकडण्यात आले आणि अक्षयने गोळा केलेले पुरावे, जो डेटा चोरीचा मुख्य पुरावा होता, पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश अशी मोठी बातमी छापून आली.
अक्षय गुन्हेगार नव्हे तर हिरो ठरला. त्याने कंपनीचा डेटा चोरीपासून वाचवला आणि एका आंतरराष्ट्रीय गँगला पकडण्यात मदत केली होती. निशा आणि अक्षय आता पुन्हा एकत्र आले. त्यांच्या नात्यातल्या विश्वासाने एका मोठ्या संकटावर विजय मिळवला होता. त्यांच्या प्रेम आणि मैत्रीच्या कसोटीनेच त्यांना हे युद्ध जिंकायला मदत केली. विक्रांत आणि त्याच्या गँगला पकडल्यानंतर काही दिवसांतच निशा आणि अक्षयच्या आयुष्यात स्थिरता परतली. अक्षयचे हिरो म्हणून झालेले कौतुक त्याला फार महत्त्वाचे नव्हते, पण निशाचा त्याच्यावरचा अढळ विश्वास हेच त्याचे खरे यश होते. एका शांत संध्याकाळी ते दोघे अक्षयच्या अपार्टमेंटमध्ये बसले होते. अक्षयने निशाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, निशा, आपल्या नात्याला आता मैत्रीचं, प्रेमाचं आणि संघर्षाचं असं तिहेरी कवच मिळालं आहे. मला आता आपल्या आयुष्यात कोणताच धोका नको आहे आणि कोणताही सस्पेन्स ठेवायचा नाहीये. त्यावर निशा त्याला जवळ घेऊन म्हणाली, आता आपल्या आयुष्यात फक्त आनंद आणि विश्वास असेल. अक्षय. तो क्षण खूप भावनात्मक आणि खास होता. अक्षयने हळूच आपल्या खिशातून एक छोटी मखमली पेटी काढली. निशाच्या डोळ्यांत आश्चर्य आणि आनंद मावेनासा झाला. अक्षय म्हणाला, निशा, तू माझ्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभी राहिलीस. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. मला आता प्रतीक्षा करायची नाही. तू माझ्यासोबत लग्न करशील का? अक्षयच्या डोळ्यांत निशाला तेच निरागस प्रेम दिसले जे तिने कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहिले होते. ती क्षणभर स्तब्ध झाली. तिने आनंदाश्रूंनी डोळे पुसले आणि अक्षयच्या हातातला रिंगबॉक्स घेतला. निशा गदगदून म्हणाली, हो अक्षय, नक्कीच. मी तुझीच आहे आणि नेहमीच राहीन. अक्षयने निशाला मिठी मारली. ही मिठी प्रेम, कृतज्ञता आणि आयुष्यभराच्या साथीची होती. त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात त्यांनी त्यांच्या स्वप्नांची आणि सुखी भविष्याची रूपरेखा आखली. पुढील 6 महिन्यांत त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली. त्यांच्या कॉलेजमधील सर्व मित्र, मैत्रिणी, जे त्यांच्या मैत्रीचे आणि प्रेमाचे साक्षीदार होते, ते या सोहळ्यासाठी एकत्र जमले. लग्नाच्या दिवशी निशा पैठणी साडीत खूप सुंदर दिसत होती आणि अक्षयही शेरवानीत देखणा दिसत होता. त्यांचे चेहरे आनंद आणि समाधानाने फुलले होते. वचनांची देवाणघेवाण करताना अक्षयने निशाकडे पाहिले आणि म्हणाला, निशा, मी वचन देतो की आपल्या आयुष्यात कोणताही गुन्हेगारी धोका येऊ देणार नाही आणि जरी आलाच तरी आपण दोघे मिळून त्याचा सामना करू. त्यावर निशा हसून म्हणाली, आणि मी वचन देते की तुझ्यावरचा माझा विश्वास कधीही कमी होणार नाही. आपल्या प्रेमाच्या बळावर आपण सगळे चढ उतार पार करू. त्यांच्या लग्नानंतर त्यांनी शहरात एक सुंदर अपार्टमेंट घेतले. अक्षय त्याच्या कामात सुरक्षित होता आणि निशाने तिचे शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या ठिकाणी नोकरी सुरू केली. त्यांच्या घरात आता शांती, प्रेम आणि समजूतदारपणा होता. रात्रीच्या जेवणानंतर ते दोघे कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत हसायचे आणि त्यांच्या जीवनातील सस्पेन्सचा भाग आता एका प्रेमकथेचे अविस्मरणीय पर्व बनला होता. अशा प्रकारे अक्षय आणि निशा यांची कॉलेजमधील मैत्री एका मोठ्या संकटातून आणि रहस्यातून पार होऊन सुखी विवाहापर्यंत पोहोचली. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्षे झाली होती. त्यांची प्रेमकथा कॉलेजच्या कॅन्टीनपासून सुरू होऊन एका थरारक सस्पेन्सवर मात करून सुखी वैवाहिक जीवनापर्यंत पोहोचली होती. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी एक कोपरा खास कॉलेजच्या आठवणींसाठी सजवला होता. तिथे त्यांचे जुने फोटो, अक्षयने निशासाठी लिहिलेली पहिली कविता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षयने निशाला प्रपोज केलेली ती अंगठी एका खास पेटीत ठेवलेली होती. एक शनिवार, दोघेही ऑफिसमधून लवकर परतले होते. अक्षय निशाला म्हणाला, निशा, आज मला आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते. आठवतंय? पहिल्या वर्षी तू माझ्यासाठी टिफिन आणला होतास आणि मला तो इतका आवडला की मी तुला दररोज टिफिन आणायला लावले होते. त्यावर निशा हसली. मला माहीत होतं की तुला माझ्या हातच्या जेवणाची चटक लागेल, पण गंमत सांगू, मला तुझ्या डोळ्यांतील प्रेम तेव्हाच कळलं होतं. या साध्या पण गोड क्षणांमध्ये त्यांचे प्रेम अधिक दृढ होत गेले. त्यांच्यात आता मैत्री, प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यांचा परिपूर्ण समन्वय होता. दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी होते, पण अक्षयला आता समाजात काहीतरी योगदान द्यायचे होते. त्याने निशाला सायबर सुरक्षेवर आधारित एक स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सांगितली. अक्षय म्हणाला, निशा, आपण दोघे मिळून एक सायबर सुरक्षा सल्लागार कंपनी सुरू करूया. आपण ज्या अनुभवातून गेलो आहोत त्याचा उपयोग करून आपण इतर कंपन्यांना धोक्यांपासून वाचवू शकतो. हे एका प्रकारे विक्रांत प्रकरणावरचा आपला विजय असेल. निशाला ही कल्पना खूप आवडली. तिने MBA मध्ये शिकलेला मार्केटिंग आणि बिझनेस प्लॅनिंगचा अनुभव वापरून अक्षयला मदत केली. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी त्यांच्या स्टार्टअपने बाजारात यशस्वी पाऊल टाकले. त्यांचा एकत्रित व्यवसाय त्यांच्या प्रेमाचे आणखी एक मजबूत बंध बनला. एक दिवस संध्याकाळी अक्षय ऑफिसमधून घरी आला. निशाने त्याला सोफ्यावर बसवले आणि स्वतः त्याच्या बाजूला बसली. ती थोडी लाजलेली आणि खुश दिसत होती. निशा हळू आवाजात म्हणाली, अक्षय, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आपल्या आयुष्यात लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.
अक्षय क्षणभर स्तब्ध झाला, त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू जमा झाले. त्याने निशाला हळूवारपणे मिठी मारली. अक्षय म्हणाला, निशा, हेच तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राईज आहे. आपले प्रेम आता त्रिकोणी होणार आहे. त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू झाला. त्यांनी मिळून बाळाच्या आगमनाची तयारी सुरू केली. त्यांच्या घरात नवीन कपडे, छोटी खेळणी आणि अनेक स्वप्ने जमा होऊ लागली. काही महिन्यांनंतर त्यांच्या घरी एका सुंदर मुलीचा जन्म झाला. त्यांनी तिचे नाव ईशा ठेवले. ईशाच्या येण्याने त्यांच्या कॉलेजमधील प्रेमाला आता पूर्ण कुटुंबाची आणि अखंड सुखाची जोड मिळाली. अक्षय आणि निशा, त्यांची ईशा आणि त्यांचे यशस्वी काम, त्यांच्या आयुष्यात आता फक्त समाधान आणि भरभराट होती. कॉलेजच्या बागेत सुरू झालेली ही प्रेमकथा अनेक चढ उतार आणि सस्पेन्सच्या वळणांमधून जाऊन आता एका सुंदर आणि परिपूर्ण कुटुंबात स्थिरावली होती. त्यांची मुलगी ईशा आता 5 वर्षांची झाली होती. त्यांचा सायबर सुरक्षा सल्लागार व्यवसायही उत्कृष्ट प्रगती करत होता. त्यांनी त्यांच्या जुन्या विक्रांत प्रकरणावर मात केली असली तरी विक्रांतची ईर्ष्या आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय गँगचे जाळे अजूनही कुठेतरी दबलेले होते. एक दिवस अक्षयला त्यांच्या ऑफिसमध्ये एक नवीन क्लायंट भेटायला आला. तो स्वतःला मिस्टर डी म्हणून ओळखवून देत होता. हा क्लायंट एका मोठ्या क्रिप्टो मायनिंग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत होता आणि त्याला त्यांच्या सर्व्हरमध्ये वारंवार होणाऱ्या हॅकिंगचा तपास करायचा होता. मिस्टर डीचा चेहरा आणि बोलणे अक्षयला अनोळखी वाटले, पण त्याची देहबोली अतिशय व्यावसायिक होती. मिस्टर डी म्हणाला, माझी कंपनी एका मोठ्या धोक्यात आहे. अक्षय, मला तुमच्यासारख्या विश्वासू आणि अनुभवी व्यक्तीची गरज आहे, ज्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांचा सामना केला आहे. अक्षयने तो मोठा प्रोजेक्ट स्वीकारला, पण त्याला कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती. मिस्टर डीबद्दल त्याने बॅकग्राऊंड चेक केला, पण काहीही ठोस माहिती मिळाली नाही. 2 दिवसांनंतर निशा तिच्या जुन्या कॉलेज मित्रांच्या ग्रुपवर गप्पा मारत असताना तिला एक अनोळखी मेसेज आला. तो मेसेज केवळ काही संख्येचा आणि चिन्हांचा कोड होता. 418124111320. निशाने तो कोड दुर्लक्ष केला, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ईशाला स्कूलमधून घेऊन येत होती तेव्हा त्यांच्या गाडीच्या वायपरवर एक छोटा कागद चिकटलेला दिसला. त्यावर तोच कोड पुन्हा लिहिलेला होता. निशा हादरली. तिने घरी येऊन तो कोड अक्षयला दाखवला व घाबरून विचारले, अक्षय, हे काय आहे? हा कोड माझ्या फोनवर आणि आता गाडीवर. हे नक्कीच कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे, ज्याला आपल्या कॉलेजच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे. अक्षयने कोड पाहिला. त्याला लगेच आठवले की हा कोड A=1, B=2 या पद्धतीने अक्षरांमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्याने आणि निशाने लगेच डिकोडिंग सुरू केले. डिकोड केलेला मेसेज होता, ड्राक समर्पणस राहर. या कोडचा काहीच अर्थ लागत नव्हता, पण अक्षयला पानस हा शब्द ओळखल्यासारखा वाटला. त्याने निशाला सांगितले की पानस हे नाव त्याला जुन्या विक्रांत प्रकरणातील एका दुर्लक्षित आरोपीचे ए सबऑर्डिनेट ऑफ विक्रम्स गँग नाव आठवते. अक्षय म्हणाला, निशा, पानस त्या गँगचा एक सदस्य होता जो पकडला गेला नव्हता. तो आता पुन्हा सक्रिय झाला असेल. मिस्टर डीच्या प्रोजेक्टचा तपास करत असताना अक्षयला कळले की तो क्लायंट अक्षयला त्याच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बोलवत आहे, जेणेकरून तो अक्षयचा वापर करून गुपचूप डेटा चोरी करू शकेल. मिस्टर डीचे टार्गेट होते गुन्हेगारांनी वापरलेल्या क्रिप्टो वॉलेट्सचा डेटा. अक्षयने शांतपणे निशाला विचारले, निशा, तू विक्रांतला शेवटचे कधी पाहिले होतेस? त्यावर निशा म्हणाली, तो जेलमध्ये आहे. अक्षय, मी त्याला कधीच पाहिले नाही. अक्षयने त्या डिकोडेड मेसेजवर पुन्हा लक्ष केंद्रित केले. ड्राक समर्पणस राहर या शब्दांचा अर्थ स्थानिक भाषेत होत नव्हता, पण अक्षयला आठवले की विक्रांत आणि त्याचे साथीदार नेहमी रिव्हर्स स्पेलिंग वापरायचे. त्याने त्या शब्दांना उलट करून वाचले. ड्राक्सपेक्षा जास्त XARD, एक क्रिप्टिक कोड. अमरपेक्षा जास्त रामा, राम. पनसपेक्षा जास्त सनाप, साप. राहरपेक्षा जास्त राहर. नाव तसेच ठेवू, तरीही अर्थ लागत नव्हता, पण अक्षयला एक चमक दिसली. त्याने कोडमधील अक्षरे पुन्हा उलट केली. ड्राक्स अमर हे कदाचित मॅड XAR चे उलट स्पेलिंग असू शकते. XAR म्हणजे ड्राक्स, जो एका जुन्या गोदामाचे संक्षिप्त नाव होते, जिथे विक्रांतची गँग कॉलेजच्या दिवसांत भेटायची. त्याच रात्री अक्षयने पोलिसांना सोबत न घेता केवळ निशाला घेऊन त्या जुने आणि भयानक ड्राक्स गोदामाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांचा पहिला सस्पेन्स सुरू झाला होता. रात्री 1 वाजता ते दोघे त्या गोदामाजवळ पोहोचले. गोदामात अंधार आणि भयंकर शांतता होती. अक्षयच्या हातात एक छोटी रिव्हॉल्व्हर, जी त्याने स्वसंरक्षणासाठी घेतली होती. गोदामाच्या आत एक अंधुक दिवा जळत होता. अक्षयने आत डोकावले. त्या दिव्याजवळ 2 व्यक्ती उभ्या होत्या. एक व्यक्ती मिस्टर डी च्या वेशात होती,
पण तो वेश उतरवल्यावर त्याचे तोंड विक्रांतच्या साथीदार पानस सारखे दिसत होते. आणि त्याच्या शेजारी उभी असलेली दुसरी व्यक्ती पाहून अक्षय आणि निशाला मोठा धक्का बसला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अक्षयच्या कंपनीतील त्याचा सर्वात जवळचा सहकारी आणि विश्वासू मित्र अनिकेत होता. अनिकेत हसून म्हणाला, काय अक्षय, तू इथे? मी तुला कधीच कॉलेजमध्ये हरवू शकलो नाही, पण तुमच्या लग्नानंतरच्या आयुष्यात तुमच्या दोघांनाही हरवणारच होतो. मीच विक्रांतला मदत करत होतो. तो पकडला गेला, पण मी पडद्यामागे राहून तुमचा आणि तुमच्या कंपनीचा डेटा मिळवत होतो. तुम्ही माझ्या प्रोजेक्टमध्ये अडकलात ही माझ्यासाठी सोपी चाल होती. अनिकेतने मिस्टर डी पानस ला अक्षय आणि निशाला पकडण्याचा इशारा केला. विक्रांतचा साथीदार पानस आता मिस्टर डीच्या वेशात आणि अनिकेतला समोर पाहताच अक्षयला कळून चुकले की त्याने अनिकेतवर विश्वास ठेवून मोठी चूक केली होती. अनिकेत म्हणाला, अक्षय, तू नेहमी मला तुझा उत्तम मित्र मानत आलास, पण कॉलेजपासून ते आजपर्यंत मी फक्त तुझ्या यशावर जळत होतो. आता तू आणि तुझी प्रेयसी म्हणजे पत्नी निशा दोघेही माझ्या हातात आहात. पानस त्यांना पका. अनिकेतला वाटले होते की अक्षय घाबरून आत्मसमर्पण करेल, पण अक्षयने यापूर्वीही एका मोठ्या संकटाचा सामना केला होता. त्याने निशाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये शब्दांशिवाय पळण्याची योजना ठरली. पानस अक्षयच्या दिशेने येताच अक्षयने त्वरित रिव्हॉल्व्हर बाहेर काढली आणि हवेत फायर केली. गोळीचा आवाज गोदामात घुमताच अनिकेत आणि पानस क्षणभर हादरले. अक्षयने या क्षणाचा फायदा घेतला. तो म्हणाला, निशा, धाव. डावीकडे. आणि ते दोघे गोदामाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात धावले. गोदामात जुने लाकडी क्रेट्स आणि सामान ठेवलेले होते, ज्याचा उपयोग त्यांनी लपण्यासाठी आणि बचावासाठी केला. निशा एका क्रेट्सच्या मागे लपली. तिला आठवले की अक्षयने तिला यापूर्वी सांगितले होते की त्याने गोदामात येण्यापूर्वीच जर काही गडबड झाली तर त्याच्या ऑफिसच्या सिक्युरिटी सिस्टीम ला एक सायलेंट अलर्ट जाण्याची व्यवस्था केली आहे. निशाने तिच्या पर्समधून तिचा मोबाईल फोन बाहेर काढला. तिला आठवले की अनिकेतने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या कॉलचा उपयोग केला होता, त्यामुळे तिने फोनवर थेट बोलण्याऐवजी लाईव्ह लोकेशन आणि एक इमर्जन्सी कोड त्यांच्या ऑफिसच्या सिक्युरिटी प्रमुखला पाठवला. पानस आणि अनिकेत त्यांना शोधत असताना अनिकेत क्रेट्सच्या दिशेने पुढे सरकला. तो म्हणाला, तुम्ही कुठेही लपू शकत नाही, अक्षय. मी तुमच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज घेऊ शकतो. तेव्हा निशाने जवळचा एक जड लोखंडी बार उचलला आणि अनिकेतच्या दिशेने पूर्ण ताकदीने फेकला. बार अनिकेतच्या खांद्याला लागला आणि तो वेदनांनी ओरडला. या गोंधळात अक्षयने पानसचा मुकाबला केला. अक्षयने आपल्या सायबर एक्सपर्ट डोक्याचा वापर करून पानसला एका साखळीत अडकवले आणि त्याला क्रेट्सवर ढकलले. जोरदार संघर्ष सुरू असतानाच गोदामाबाहेर पोलीस सायरनचा आवाज घुमला. अक्षयच्या सायलेंट अलर्ट आणि निशाच्या इमर्जन्सी लोकेशन मुळे पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांना पाहताच अनिकेत आणि पानस यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. हा संघर्ष संपला. त्यांचे प्रेम पुन्हा एकदा विश्वासघात आणि गुन्हेगारीच्या धोक्यातून सहीसलामत बाहेर आले. पोलिसांनी अनिकेत आणि पानस या दोघांनाही अटक केली. दुसऱ्या दिवशी अक्षय आणि निशा पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी गेले. पोलीस इन्स्पेक्टर त्यांना म्हणाले, तुमच्या माहिती आणि धाडसामुळे आम्ही सायबर गुन्हेगारांना पकडू शकलो, पण या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार विक्रांत असूनही त्याला जेलमध्ये कोणी मदत करत होते याचा तपास सुरू आहे. निशाच्या मनात एक गोष्ट खटकली. तिने इन्स्पेक्टरना विचारले, अनिकेतने कबूल केले की तो डेटा चोरी करत होता, पण तो कोणासाठी काम करत होता? तो फक्त एक मोहरा होता. इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात खुलासा केला, निशा मॅडम, अनिकेतने सांगितले की तो एका व्यक्तीसाठी काम करत होता, ज्याला तो कधीच भेटला नाही. त्याला फक्त बॉस म्हणून ओळखत होता. तो बॉस नेहमी त्याला एन्क्रिप्टेड मेसेज आणि अनोळखी पेमेंट गेटवेद्वारे सूचना देत असे. अक्षय आणि निशा एकमेकांकडे पाहत राहिले. अनिकेत पकडला गेला होता, पण पडद्यामागील खरी शक्ती अजूनही अनोळखी होती. इन्स्पेक्टरने पुढे एक गंभीर खुलासा केला, आम्हाला बॉसच्या बँक खात्याचे काही तपशील मिळाले आहेत. ते खाते एका बनावट नावाने आहे, पण ते खाते ऑपरेट करण्याचे ठिकाण खूप चमकावणारे आहे. ते ठिकाण लंडन. आणि महत्त्वाचे म्हणजे अनिकेतने सांगितले की या बॉसचे पुढील टार्गेट तुम्ही नव्हता, तर तुमच्यासारखे दुसरे काही यशस्वी लोक होते, ज्यांनी भूतकाळात गुन्हेगारांना मदत करायला नकार दिला होता. अक्षय आणि निशा यांना कळून चुकले की त्यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. त्यांच्या कॉलेजमधील प्रेमाची ही कथा आता एका जागतिक मिस्ट्रीच्या उंबरठ्यावर येऊन थांबली होती. अनिकेत आणि पानस अटकेत असले तरी लंडन मधून ऑपरेट होणारा नॉन एक्झिस्टंट बॉस कोण आहे, आणि तो अक्षय निशा यांच्यासारख्या यशस्वी लोकांना का टार्गेट करत आहे, या प्रश्नांची उत्तरे अजून बाकी होती. निशा अक्षयच्या हातात हात घालून म्हणाली, अक्षय,
आता आपल्याला आपले स्टार्टअप लंडनपर्यंत घेऊन जावे लागेल. कारण हा खेळ आता फक्त एका शहराचा नाही. मित्रांनो, या पुढची स्टोरी आपण पार्ट 2 मध्ये सांगणार आहोत. आपल्याला जर स्टोरी आवडली असेल तर कमेंटमध्ये हो टाईप करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.